शेती परवडत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते, परंतु योग्य नियोजन केलं तर लाखो रुपयांचा नफा भाजीपाल्याच्या शेतीतून मिळू शकतो। विजय माळी यांनी केलेली वांग्याची शेती पाहिली की तुम्हाला याची प्रचिती नक्की येईल। शेतीमध्ये योग्य पाण्याचं, खताचं नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असतं। याचं उत्तम उदाहरण म्हणजे नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणारे विजय माळी। त्यांनी आपल्या 3.5 एकर क्षेत्रावर मेघना या वांग्याच्या वाणाची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी 1,30,000 रुपये खर्च करून आतापर्यंत 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न घेतलंय। आणि माझ्या एकंदरीत शेतजमिनीपैकी 3.5 एकरावर मी वांग्याची मेघना ही व्हरायटी लावलेली आहे। जवळपास लागवड झाल्यानंतर 2 महिन्यानंतर त्याचे उत्पादन चालू झालं आणि सुरुवातीच्या काळात मला खत वगैरे, बियाणं तसेच फवारणीसाठी 70-80 हजार रुपये आणि नंतर 30-40 हजार रुपये असं जवळपास 1-1.5 लाख 1.25 लाख रुपये खर्च आला। आणि तदनंतर म्हणजे 2 महिन्यानंतर हा माल चालू झाल्यानंतर आता दीड ते 2 महिने झाले माल सुरुवात व्हायला। दररोजचं कमीत कमी 7, 8, 10 क्विंटल वांगं निघत आहे आणि बाजारात 10 ते 15 रुपये असं बऱ्यापैकी भाव आहे म्हणजे। आणि त्यानुसार म्हणजे कमीत कमी आतापर्यंत 2 ते 2.5 लाखाचा माल माझा विकला गेलेला आहे। तर खर्च वजाचे आता 1.25 लाख रुपये मला आता नफा राहिलेला आहे आणि आणखी पुढेही 2 महिन्यापर्यंत जवळपास 1 ते 1.5 लाखाचं अपेक्षित उत्पादन आहे। तर एकंदरीत म्हणजे मला हे पीक फायद्याचं ठरलेलं आहे आणि खर्च वजाचे आता मला बऱ्यापैकी नफा राहून जाईल असं मला वाटतंय। या पिकाला कशा पद्धतीने पाणी लागतं, काय नियोजन केलं आहे पाणीचं आपण? पाण्याचं नियोजन म्हणजे ना, आता उन्हाळा आहे म्हणून ठिबक सिंचनावर घेतलेलं आहे। तर मग ठिबक सिंचनावर घेतल्याने पाण्याचं बरंच म्हणजे जिथं 100% पाणी लागते तर फक्त 20% पाणी लागत आहे मला आणि पाण्याची बचत होते आणि पिकाला दररोज पाणी उपलब्ध होत असल्याने पिकाची गरजही पूर्ण होते आणि पीकही जोमदार आहे। मग आम्हाला स्थानिक बाजारपेठ नंदुरबार येथे आहे आणि जवळपास इथून 4 किलोमीटरवर मार्केट असल्यामुळे आमचा वाहतुकीचा खर्च जो आहे तो फार कमी लागतो आणि इथं बाजारभावही चांगल्या पद्धतीने मिळत असल्याने आम्हाला इथं खूप सोयीचं आहे विकणं। अजून 1 लाखाचे वांगे विकण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्याने केलेला खर्च वजा करता 1,50,000 निव्वळ नफा निघणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही, म्हणूनच ते भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात। परंतु भाजीपाल्याच्या शेतीसाठी योग्य पाण्याची आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतो, हे दिसून आलंय। नंदुरबार बाजारपेठेमध्ये वांग्याला 12 ते 15 रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहेत, तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च कमी लागत असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे।